कुडाळ शहर एक आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विचारवंतांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आणि या शहराला आरती प्रभू असून देत, बाबा वर्दम असून देत, एकनाथ ठाकूर असून देत, अशा बऱ्याच विचारवंतांचा वारसा या शहराला लाभलेला आहे. आणि गेले 10 वर्षामध्ये बघाल तर कुडाळ शहरामध्ये IAS, UPSC परीक्षा देणारी मुलं, म्हणजे IAS परीक्षा मुलं पास झाली, पण त्यांची संख्या हातावर बोटावर मोजण्या एवढी होती. त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या माध्यमातून चला कुडाळ घडवूया असा एक संकल्प आणि त्याच्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध विचारवंत आणि कुडाळ शहरातील, कुडाळ तालुक्यातील मुलांना प्रेरणादायी एक संवाद साधण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 29 रोजी मराठा हॉल या ठिकाणी दत्तप्रसाद सूर्यकांत शिरसाट, जे IAS ऑफिसर आहेत आणि प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे, साधारण ते 17 विविध ऑडिट ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून झाले आहे. जवळपास 8 ते 10 देशांमध्ये त्यांनी ओव्हरसीज ट्रेनिंग घेतलेली आहे. त्याचप्रकारे महत्त्वाचं म्हणजे इंडो चायना यूथ ऑडिटर फोरम जे झालं होतं 2016ला, त्याच्यामध्ये ते स्वतः उपस्थित होते. त्याचप्रकारे AMG ग्रेड टू सिलेक्शन ह्याच्यावर ते डायरेक्टर बॉडीवर देखील आहेत आणि मोठा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कुडाळचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं कुडाळ शहरातील, कुडाळ तालुक्यातील जी मुलं स्पर्धा परीक्षांना बसू इच्छितात त्यांच्याशी ते संवाद साधणार आहे. त्याच्यामध्ये ह्या संवाद कार्यक्रमामध्ये कुडाळ तालुक्यातील पालक असून देत, शिक्षक असून देत, विद्यार्थी असून देत, कुडाळ शहरातील नागरिक हे या ठिकाणी उपस्थित राहू शकतात आणि संपूर्ण विनामूल्य असं हे सेशन आम्ही ठेवलेलं आहे. हे आमचं पहिलं पर्व असेल. दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही खगोलशास्त्रातले तज्ज्ञ आणणार आहोत जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. जे कुडाळ तालुक्यातील मुलांना, शहरातल्या मुलांना, तुम्हाला जर नासात जायचं असेल, इस्रोत जायचं असेल तर त्याचा प्लॅटफॉर्म काय असणार, कशा पद्धतीने त्या परीक्षा द्यायच्या असतात ह्याचं मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर विविध पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही काही IAS लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. ते सुद्धा कुडाळ शहरातील मुलांना एक चांगला संवाद सेशन ठेवण्यासाठी इच्छुक आहे. ते सुद्धा आम्ही कार्यक्रम पुढच्या याच्यामध्ये ठेवणार आहोत. त्याचप्रकारे मॉक टेस्ट म्हणजे मुलांसाठी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ याच्यासाठी मॉक टेस्ट हे देखील आम्ही मार्च-एप्रिल महिन्याच्या नंतर, मुलांच्या परीक्षा 12वीच्या झाल्यानंतर आमच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत. त्याचप्रकारे या कार्यक्रमामध्ये कुडाळ शहरातील सर्व नामांकित डॉक्टर असून देत, वकील असून देत, यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. निश्चितच बघितलं तर कुठेतरी या स्पर्धा परीक्षांबद्दल अवेअरनेस आपल्या माध्यमातून व्हावा हा प्रामाणिक हेतू घेऊन आम्ही निश्चितच हा कार्यक्रम करत आहोत. 10वी-12वीचा चांगला निकाल लागून कोकणातील मुलांना बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी महाराष्ट्रामध्ये अव्वल असतो. पण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या शहरातील मुलं मागे का पडतात हा आपण अंतर्मुख होण्याचा प्रश्न होता. आणि त्याच माध्यमातून आम्हाला माहिती आहे की एक सेशन ठेवून या ठिकाणी काय मुलं UPSC MPSC परीक्षा क्रॅक करणार नाहीत, पण कुठेतरी पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. ह्या मुलांसाठी कुठेतरी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांचं मार्गदर्शन, बाबा मी IAS झालो तर तुम्ही का होऊ शकत नाही, हा देखील प्रश्न मुलांना ते विचारतील. त्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये प्रबोधन करतील. आणि निश्चितच ज्या पुढे म्हणजे ज्या पालकांच्या आमच्याकडे मागण्या येतील की ज्या क्षेत्रातले तज्ज्ञ मार्गदर्शन करायला हवे असतील त्यांच्याशी संपर्क साधून येणाऱ्या पुढच्या संपूर्ण कालावधीमध्ये निश्चितच आम्ही त्या प्रकारचे तज्ज्ञ आणणार आहोत. आणि मुलांना प्रत्येक म्हणजे ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रातली सर्वोच्च संधी कोणती आहे आणि ती सर्वोच्च संधी त्यांना कशी मिळेल यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी बांधील आहोत. आणि या सर्वांमध्ये आपल्या शहरातील, तालुक्यातील सर्वांची भूमिका आमच्या पाठीशी राहून मुलांना कुठेतरी पिढी घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया असं मी आवाहन करतो.